श्री दत्त क्षेत्र संजीवनगिरी डोंगरांच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे उभं असलेलं आणि आध्यात्मिक श्रद्धेने पवित्र झालेलं एक अद्भुत स्थान. संजीवनगिरीच्या मध्यभागी अतिप्राचीन कालापासून श्री भगवान दत्तात्रेयांच्या पादुका विराजमान आहेत अशी या क्षेत्राची श्रद्धा आहे. या पवित्र भूमीवर 1 जुलै 1991 रोजी परमपूज्य परमात्मराज महाराजांचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून जणू या संजीवनगिरीच्या आध्यात्मिक प्रवासाला एक नवी दिशा मिळाली. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्गम क्षेत्राचा हळूहळू कायापालट होत गेला. भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण झाल्या, भक्त निवासाची व्यवस्था झाली, अन्नदानाला चालना मिळाली आणि नामस्मरण व साधनेचा संदेश अधिक दूरवर पोहोचू लागला. एकेकाली शांत आणि दुर्गम असलेली ही गिरिभूमी आज भक्ती, सेवा आणि साधनेने भारलेलं एक पवित्र दत्ततीर्थ म्हणून ओळख निर्माण करत आहे. पण परमात्मराज महाराजांचे कार्य केवळ एका तीर्थक्षेत्राच्या विकासापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजाला दिला नीतिमत्तेचा संदेश, समतेचा विचार आणि सेवाभावाची शिकवण. त्यांच्या विचारांमध्ये अध्यात्म आहे, पण त्याचबरोबर आहे माणूस पण. त्यांच्या ग्रंथसंपदेतून कठीण आध्यात्मिक तत्वज्ञान अत्यंत सोप्या, रसाळ आणि मर्मग्राही भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं गेलं. महाराजांचे विचार माणसाला अंतर्मुख करतील, मनाला स्थिरता देतील आणि जीवनाला योग्य दिशा देतील. युवा पिढीमध्ये संस्कार रुजून बंधुभाव, करुणा आणि नैतिक मूल्यांना बल देण्याचं कार्य त्यांच्या विचारांतून पुढे सुरू राहील. आणि कदाचित भविष्यात संजीवनगिरी हे केवळ एक तीर्थक्षेत्र न राहता भारतासह जगभरातील साधकांना आकर्षित करणारं एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनेल. कारण काही ठिकाणं केवळ डोंगरांवर उभी नसतात, ती श्रद्धेवर उभी असतात. आणि संजीवनगिरी ही केवळ एक गिरी नाही, ही भक्तीची वाट आहे, ही साधनेची भूमी आहे, ही श्रीदत्तांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली श्रद्धाभूमी आहे. श्रीदत्त क्षेत्र संजीवनगिरी, जिथे निसर्ग शांत आहे, मन स्थिर होतं आणि भक्तीचा अनुभव अंतर्मनाला स्पर्श करून जातो. असे 2 व्हिडिओ पाहण्यासाठी सौरभ खोत हिस्ट्री चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका.